students. Now here we are also discuss about the types of the company. Into the previous lecture we are also studied the meaning of the companies and also the features of the company. In this lecture we are also studied the types of the company. The first one is the government company. According to the section 245 of the Companies Act 2013, government company means any company in which not less than 51% of the paid up share capital is held by the central government or by any state government or governments, or partly by the central government as well as partly by one or more state governments, and it also includes which is a subsidiary company of such a, it is also called as the government company. म्हणजे कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 245 नुसार गव्हर्नमेंट कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीचं पेडअप शेअर कॅपिटल हे या ठिकाणी 51% किती 51% इज हेल्ड बाय आवर सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज द स्टेट गव्हर्नमेंट. मग त्यामध्ये पार्टली ते सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, किंवा त्यामध्ये 2 स्टेट गव्हर्नमेंट असतील आणि सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, तर सच कंपनी इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द गव्हर्नमेंट कंपनी. आता एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल बघा, ABC कंपनी लिमिटेड 52% of the share capital is held by the central government, therefore it is also called as the government company. मग ह्या गव्हर्नमेंट कंपनी कुठल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट कंपनी जर शोधायची असेल तर त्याला क्रायटेरिया काय आहे, तर ज्या कंपन्यांचं पेडअप शेअर कॅपिटल 51% हे ॲक्वायर्ड केलं असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, मग ते स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा अदर स्टेट गव्हर्नमेंट असतील किंवा पार्टली सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज द पार्टली स्टेट गव्हर्नमेंट यांनी ते ॲक्वायर केलं असेल. आता या ठिकाणी गव्हर्नमेंट कंपनीज, मग त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला त्या कंपनीची बॅलन्स शीट बघावी लागेल. बॅलन्स शीटमध्ये पेडअप कॅपिटल, ते शेअर होल्डिंग्स असेल, ते कोणाचं किती आहे त्यानुसार ते या ठिकाणी ठरवलं जाईल. परंतु रूल काय, तर अकॉर्डिंग टू द सेक्शन 245 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013, a government company means a company which not less than 51% of the paid up share capital held by the central government. म्हणजे more than 51% of the paid up share capital is held by the central government as well as the any state government. It is also called as the government company. Then second type of the companies, it is nothing but a foreign company. Then according to the section 242, section 2 is related to the types of the companies into the Companies Act 2013. That means according to the section 242 of the Companies Act 2013, foreign company म्हणजे काय, foreign company means company or body of corporate incorporated outside India. म्हणजे या ठिकाणी incorporated outside India but has a place of business in India, whether by itself or through an agent, physically or through electronically mode. म्हणजेच या ठिकाणी फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर फॉरेन कंपनीचं आपण या ठिकाणी सांगू शकतो. इंडस्ट्रियल सेक्टरचा जर विचार केला तर त्यामध्ये बर्गर किंगचं या ठिकाणी असेल, किंवा पिझ्झा असेल, किंवा तुमचा आणखी मोटर व्हेकल्सच्या बाबतीमध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर ऑडी असेल, त्यानंतर मर्सिडीज बेंझ असेल. ही काय करतात, या ठिकाणी त्यांचा ते बिझनेस असेल, ते बिझनेस भारतामध्ये करतात, परंतु त्यांचं हेडक्वार्टर कुठं आहे, फॉरेनमध्ये आहे. Such company, it is also called as the foreign company. They conducts any business activity in India or any other manner, it is also called as the foreign company. So according to the section 242 of the Companies Act 2013, foreign company means a company which is incorporated outside India but they are डुईंग देअर बिझनेसेस ॲक्टिव्हिटी इन इंडिया. मग याच्यामध्ये या ठिकाणी जर बघायचं झालं तर या ठिकाणी फॉरेन कंपनी असेल, त्या फॉरेन कंपनीमध्ये तुमचं IBM असेल, त्याचबरोबर फॉरेन कंपनीमध्ये या ठिकाणी तुमचं मायक्रोसॉफ्ट असेल,
दीज आर ऑल्सो द फॉरेन कंपनी. परंतु ते भारतामध्ये काय करतात, मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर या ठिकाणी विकतात. IBM कंपनी असेल ती सुद्धा या ठिकाणी भारतामध्ये त्यांचं सॉफ्टवेअर असेल, प्रोडक्ट असेल ते विकत असते. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फॉरेन कंपनी. देन थर्ड टाईप ऑफ द कंपनी, इट इज नथिंग बट ए private company. That means the section 268 of the Companies Act 2013 defines the private company. The private company as a company, it is also a company which by its articles, that means restrict the right to transfer its shares. म्हणजे ज्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीमध्ये रिस्ट्रिक्शन्स असतात, मर्यादा असतात. राईट टू ट्रान्सफर इट्स शेअर्स, म्हणजे त्या कंपनीचे शेअर्स असतील ते शेअर्स ट्रान्सफर करण्याला काही मर्यादा आहेत. एक्सेप्ट इन केस ऑफ द वन पर्सन कंपनी, द लिमिट्स द नंबर ऑफ इट्स मेंबर्स. याच्या ठिकाणी मेंबरचं लिमिट किती आहे तर 200, म्हणजे ॲज पर द सेक्शन 268 कंपनीज ॲक्ट 2013. प्रायव्हेट कंपनीमध्ये कंपनीचे जे काय मेंबर्स असतील, नंबर ऑफ मेंबर्स, त्याचं लिमिट आहे 200. provided that where 2 or more persons hold 1 or more shares in a company jointly, and they shall for the purpose of the sub clause is treated as the single member. मग याच्यामध्ये त्याला सिंगल मेंबर कधी कन्सिडर केलं जाईल, पर्सन्स हू आर in the employment of the company, persons who are having been formally in the employment of the company were members of the company while that employment have been continued to be members after the employment ceased, shall not be included into the number of members. And prohibits any invitation to the public to subscribe any securities of the company. Shares of the private company are not listed ऑन स्टॉक एक्सचेंज. म्हणजे प्रायव्हेट कंपनीचे जे काही शेअर्स असतील ते शेअर्स या ठिकाणी स्टॉक एक्सचेंज असेल त्या स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड नसतात. म्हणजे इन्व्हिटेशन्स टू द पब्लिक टू सबस्क्राईब ऑफ एनी सिक्युरिटी हे प्रोहिबिट म्हणजे काय, त्यांना या ठिकाणी मान्यता नसते. थोडक्यात काय मान्यता नसते म्हणजे त्याचा अर्थ काय तर या ठिकाणी जसं की पब्लिक कंपनीच्या बाबतीमध्ये ते शेअर कॅपिटल असेल, ते शेअर कॅपिटल किंवा त्या कंपनीचे शेअर्स हे जनरल पब्लिक सबस्क्राईब करू शकतात. परंतु पब्लिक लिमिटेडच्या बाबतीमध्ये ते जे काय मेंबर्स असतील त्या मेंबरची मर्यादा 200 आहे आणि ते जे शेअर्स असतील ते शेअर्सला रिस्ट्रिक्शन्स आहेत, शेअर ट्रान्सफर्सला रिस्ट्रिक्शन्स आहेत. देन फोर्थ टाईप ऑफ द कंपनी, इट इज नथिंग बट ए पब्लिक कंपनी. Then into the public company, section 271 of the Companies Act 2013 defines the public company. A company which is not a private company, then such company provided that a company which is a subsidiary company of a company is not being a private company, and also shall be deemed to public company for the purpose of the act even where such subsidiary companies continues to be a private company in its articles. That means a company which is a listed public company, it gets unlisted, continues to the public company. That means no minimum paid up share capital. The minimum paid up share capital is requirement of 1 lakh INR in case of the private company. Then in case of the public company 5,000 INR rupees, and it has been done away under the Companies Act 2013 according to no minimum paid up capital requirements now apply for the incorporating private as well as the public companies in India. म्हणजेच कॅपिटलची रिक्वायरमेंट असेल ती कॅपिटलची रिक्वायरमेंट इथं सांगितलेलं आपण प्रमाणे दिसून येतो. One person company according to the section 262 of the Companies Act 2013 defines the one person company as a company which has only one person as a member. It is also called as the one person company. म्हणजे वन पर्सन कंपनीमध्ये फक्त ओनली वन पर्सन्स आर ऑल्सो द मेंबर्स इन टू ए कंपनी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द वन पर्सन कंपनी. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर त्या कंपनीमध्ये मेंबर म्हणून एकच व्यक्ती असते. अशा या ठिकाणी कंपनीला वन पर्सन कंपनी असं संबोधलं जातं. देन सेकंड 6 नंबर टाईप ऑफ द कंपनी, इट इज नथिंग बट ए स्मॉल कंपनी. सेक्शन 285 ऑफ द कंपनी ॲक्ट 2013 डिफाईन्स
Small company means a company other than a public company, म्हणजे पब्लिक कंपनीच्या व्यतिरिक्त असणारी कंपनी. Their paid up share capital of which does not exceeds 50 lakh rupees on such higher amount as may be prescribed, which shall not be more than 5 crore rupees. म्हणजे 50 लाख रुपीज, त्याचबरोबर हायर अमाऊंट असेल ते हायर अमाऊंट शॉल नॉट बी मोर दॅन 5 करोड, म्हणजे 50 लाखापेक्षा जास्त आणि 5 कोटीपेक्षा कमी जर पेडअप शेअर कॅपिटल असेल तर अशा कंपनीला या ठिकाणी स्मॉल कंपनी म्हणून संबोधलं जाईल. देन टर्नओव्हर ऑफ विच ॲज पर इट्स लास्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डज नॉट एक्सीड 2 crore rupees and such higher amount as may be prescribed which shall not be more than 20 crore rupees. म्हणजे त्या कंपनीचा टर्नओव्हर असेल तो लास्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधला तो या ठिकाणी 2 करोडपेक्षा जास्त असला ना पाहिजे आणि हायर अमाऊंट त्याची हायर अमाऊंट असेल तर 20 करोडपेक्षा या ठिकाणी जास्त नसलं पाहिजे. द स्टेटस ऑफ ए कंपनी स्मॉल कंपनी मे बी चेंज फ्रॉम इयर टू इयर, इथे या ठिकाणी नोट महत्त्वाचे आहे. म्हणजे त्या स्मॉल कंपनीचं स्टेटस हे गव्हर्नमेंट असेल ते गव्हर्नमेंट जे काय डिसिजन घेतं त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे इथं या ठिकाणी स्मॉल कंपनीचं जे काय लिमिट असेल ते पेडअप कॅपिटल संदर्भात असेल किंवा टर्नओव्हर संदर्भात असेल. मग अशी कंपनी की ज्या कंपनीचं पेडअप कॅपिटल 50 लाखापेक्षा जास्त आणि 5 कोटीपर्यंत असेल तर ती स्मॉल कंपनी म्हणून संबोधली जाईल. त्या कंपनीचा टर्नओव्हर हा 2 करोड ते 20 करोड 2 crores टू 20 करोड असेल तर ती या ठिकाणी स्मॉल कंपनी म्हणून संबोधली जाईल. देन नेक्स्ट टाईप ऑफ द कंपनी इट इज नथिंग बट ए लिस्टेड कंपनी. ॲज पर द सेक्शन 252 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013, लिस्टेड कंपनी मीन्स ए कंपनी विच हॅज एनी ऑफ इट्स सेक्युरिटीज लिस्टेड ऑन एनी रिकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज. आता स्टॉक एक्सचेंज म्हणजे नेमकं काय, तर ज्या ठिकाणी शेअर्स असतील त्या शेअरचं एक्सचेंज म्हणजे खरेदी विक्री होत असेल, बाईंग अँड सेलिंग होत असेल, सच मार्केट प्लेस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्टॉक एक्सचेंज. मग इथं BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, म्हणजे अशी कंपनी की जी या ठिकाणी सेक्युरिटीज असतील त्यांचे शेअर्स असतील ते लिस्टेड ऑन एनी रिकग्नाइज स्टॉक एक्सचेंज. इफ कंपनी हुज शेअर्स आर नॉट लिस्टेड or any recognized stock exchange, it is also called as the unlisted company. An unlisted company can be a public or a private company. मग आता इथं उदाहरण द्यायचं झालं लिस्टेड कंपनी किंवा अनलिस्टेड कंपनी तर झोमॅटो हे मागच्या मंथमध्ये म्हणजे जूनमध्ये शेअर मार्केटमध्ये त्यांनी त्यांचा IPO असेल तो लॉन्च केला, म्हणजे जूनपासून ती कंपनी काय झाली, लिस्टेड झाली. परंतु जूनच्या पूर्वी त्या कंपनीचा IPO असेल तो IPO हा शेअर मार्केटमध्ये आला नव्हता, म्हणजे ती कंपनी कशी होती तर अनलिस्टेड कंपनी होती. म्हणजेच या ठिकाणी इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लिस्टेड अँड अनलिस्टेड कंपनी. म्हणजे जूनपूर्वी म्हणजे मार्च असेल, तुमचं जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, त्या फेब्रुवारीमध्ये झोमॅटो कंपनी ही कशी होती, अनलिस्टेड कंपनी, म्हणजे त्यांची प्रोसेस चालू असेल तो भाग वेगळा, परंतु अनलिस्टेड कंपनी होती. परंतु आत्ता जे काही त्या कंपनीचं स्टेटस आहे झोमॅटो कंपनीचं ते कसं आहे, लिस्टेड कंपनी. म्हणजे त्यांनी त्यांचा जो काही स्टॉक असेल तो स्टॉक या ठिकाणी पब्लिकसाठी इश्यू केला, ऑफर केला. त्यानंतर अनलिमिटेड कंपनी. ॲज पर द सेक्शन 292 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 डिफाईन्स अनलिमिटेड कंपनी मीन्स ए कंपनी नॉट हॅव्हिंग एनी लिमिट ऑन द लायबिलिटी ऑफ इट्स मेंबर्स. म्हणजे त्यांचे जे काही मेंबर्स असतील त्या मेंबरची जी काय लायबिलिटी असेल त्या लायबिलिटीला लिमिट नसेल तर सच कंपनी इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द अनलिमिटेड कंपनी. म्हणजे सेक्शन 292 नुसार त्याची डेफिनेशन आहे. देन कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. आता इथं अनलिमिटेड कंपनी अँड कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. आता अनलिमिटेड कंपनी आणि लिमिटेड बाय शेअर्स याच्यामध्ये फरक आहे तो तुम्हाला दिसून येईल. म्हणजे ॲज पर द सेक्शन म्हणजे सेक्शन 2 हा कशाशी निगडीत आहे तर टाईप्स ऑफ कंपनी. मग त्याच्यामध्ये सबसेक्शन आहे परत 22 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. इट मीन्स ए कंपनी लिमिटेड बाय शेअर्स मीन्स ए कंपनी हॅव्हिंग द लायबिलिटी ऑफ इट्स मेंबर्स लिमिटेड बाय द मेमोरंडम टू द अमाऊंट इफ एनी अनपेड ऑन द शेअर्स रिस्पेक्टिव्हली हेल्ड बाय देम.
म्हणजेच या ठिकाणी जेवढे अनपेड शेअर्स असतील किंवा मेंबरनं जेवढे शेअर्स या ठिकाणी हेल्ड केले असतील तेवढ्यापुरतीच त्यांची या ठिकाणी काय असेल जबाबदारी असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मेंबरनं जर 10,000चे शेअर्स या ठिकाणी खरेदी केले असतील तर तो या ठिकाणी लिमिटेड बाय नेम म्हणजे सच कंपनीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज द लिमिटेड बाय शेअर्स. Then next type of the company, it is nothing but a company limited by guarantee. As per the section 221 of the Companies Act 2013, company limited by guarantee, it means a company having the liability of its members limited by the memorandum to such amount as the member may be respectively undertake or to contribute to the assets of the company in the event of its winding up or at the time of the liquidation. Company limited by guarantee. आता guarantee, it means liability of its members limited by the memorandum of such amount as the members may be respectively undertaken to contribute the assets of the company in the event of its is being the winding up of the company. ज्यावेळेस कंपनीचं या ठिकाणी विसर्जन होईल किंवा वाइंडिंग अप होईल, कंपनी बंद होईल, मग त्यामध्ये जे काय कॉन्ट्रीब्युशन असेल असेट्सचं किती कॉन्ट्रीब्युशन असणार आहे तर त्याचं या ठिकाणी मेमोरंडम ऑफ असोसिएशन असेल, कंपनीचं मेमोरंडम असेल, त्याच्यामध्ये कुठपर्यंत कुठल्या अमाऊंटपर्यंत त्याचं या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन असेल असेटमध्ये ते या ठिकाणी नमूद केलं असतं. अशी जी काही कंपनी असेल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. देन होल्डिंग कंपनी. According to the section 246 of the Companies Act 2013, it is nothing but a holding company means in relation to one or more companies, means of which such company it is also called as a subsidiary company. होल्डिंग कंपनी. आता होल्ड म्हणजे काय तर होल्ड म्हणजे ज्याला आपण अधिकार म्हणतो, पॉवर म्हणतो, किंवा ज्याला आपण ताब्यामध्ये ठेवणे किंवा होल्ड असणे असं म्हणतो. म्हणजे एखादी कंपनी असेल त्या कंपनीचं या ठिकाणी त्या छोट्या कंपनीवर होल्ड असेल तर फॉर एक्झाम्पल मग हे होल्डिंग कशावरून ठरतं तर जेवढे शेअर्स या ठिकाणी होल्ड केले असेल त्याच्यावरून या ठिकाणी काय करणार आहे ती कंपनी होल्डिंग कंपनी कुठली आणि सबसिडरी कंपनी कुठली आहे ठरणार आहे. म्हणजेच या ठिकाणी एक कंपनी असेल तर त्याच्या या ठिकाणी अंडर या ठिकाणी आणखी 2 कंपनी असतील, म्हणजेच इन रिलेशन टू वन ऑर मोर अदर कंपनीज मीन्स ए कंपनी ऑफ विच सच कंपनीज आर ऑल्सो सबसिडरी कंपनीज. म्हणजे होल्डिंग कंपनी इन रिलेशन, जर आपण या ठिकाणी रिलेशन जर सांगायचं झालं तर वन ऑर मोर अदर कंपनीज मीन्स ए कंपनी ऑफ विच सच कंपनीज आर ऑल्सो सबसिडरी कंपनी. आता इथं सबसिडरी कंपनीची आपण डेफिनेशन बघणार आहोत. सेक्शन 287 ऑफ द कंपनी ॲक्ट 2013 डिफाईन्स सबसिडरी कंपनी मीन्स ॲज ए कंपनी इन विच द होल्डिंग कंपनी काय करते, कंट्रोल द कंपोजिशन ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, exercise or control more than 1/2 of the total share capital either in its own or together with one or more its subsidiary companies. म्हणजे सबसिडरी कंपनी म्हणजे काय की अशी कंपनी असेल की ज्या कंपनीचं कंट्रोल कंपोजिशन ऑफ बोर्ड असेल किंवा एक्झरसाइज द कंट्रोल मोर दॅन 1/2 ऑफ द टोटल शेअर कॅपिटल आयदर ओन ऑर टुगेदर विथ वन ऑर मोर सबसिडरी कंपनीज असतील. म्हणजे त्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचं थोडक्यात काय असेल नियंत्रण असेल. कशावर, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा कॅपिटलमध्ये असेल. ए कंपनी शॅल टू बी डीम्ड टू बी सबसिडरी कंपनी ऑफ द होल्डिंग कंपनी इवन इफ देअर इज इन इनडायरेक्ट control to the subsidiary companies, that is called the IES. The control over the composition of the subsidiary companies board of directors means exercise the some power to appoint or remove all or a majority of the directors of the subsidiary company. हा एक महत्त्वाचा इश्यू आहे. म्हणजेच होल्डिंग कंपनी ही सबसिडरी कंपनीच्या या ठिकाणी डायरेक्टर्स असतील त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर कंट्रोल असतं
त्याचबरोबर the control over the composition of the subsidiary company's board of directors means exercise of some power to appoint or remove or majority of the directors of the subsidiary company. म्हणजेच होल्डिंग कंपनीचा त्याच्यावर होल्ड असतो की जेणेकरून मेजॉरिटी ऑफ द डायरेक्टर्स अपॉइंट करण्याची पॉवर असेल, त्यांना रिमूव्ह करण्याचा अधिकार असेल तर तो होल्डिंग कंपनीकडे असतो. दॅट मीन्स इट इज ऑल्सो द कंट्रोल्स ऑन टू द कंपोजिशन्स ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ द कंपनी. म्हणजेच एखाद्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचं नियंत्रण असेल, पण ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचं नियंत्रण आहे अशा कंपनीला सबसिडरी कंपनी असं संबोधलं जाईल. फॉर एक्झाम्पल, XYZ लिमिटेड कंपनीमध्ये ABC कंपनी लिमिटेडचे 50% शेअर्स असतील तर XYZ लिमिटेड ही झाली सबसिडरी कंपनी कोणाची? ABC लिमिटेडची. कारण ABC लिमिटेडनं मोर दॅन हाफ म्हणजेच काय 51% शेअर्स ABC लिमिटेडनं काय केलेले आहेत? सबस्क्राईब केलेले असतील, खरेदी केले असतील. मग रिमेनिंग जे काय राहिलेले 49% असेल, मग त्याच्यामध्ये ते पब्लिक असेल किंवा ती कंपनी असेल. म्हणजे हे जे काय एक्झाम्पल बघितलं आपण ते सबसिडरी कंपनी आणि होल्डिंग कंपनी. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो कंपनीच्या बाबतीमध्ये. आपण टाईप्स ऑफ कंपनी बघितल्यानंतर इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो हाऊ दे कॅन बी acquire the capital and what type of the shares they have been issued for the purpose of acquiring the capital, acquiring the money. Then we are also studied here some kinds of the companies on the basis of incorporations. Another way we are also studied the types of company, that is called as the kinds of companies on the basis of the incorporation. This company on the basis of the liability, on the basis of the transferability of the shares, on the basis of incorporation. Chartered companies, those companies which are incorporated under a special chartered by the king or sovereigns, or chartered companies such as East India Company. Such companies are rarely formed nowadays as trading companies. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ही चार्टर्ड कंपनी का म्हणतो तर स्पेशल चार्टरसाठी ती किंग असेल, मग ते एखाद्या देशाचा राजा असेल किंवा साम्राज्य असेल, त्या साम्राज्यानं स्थापन केलेली कंपनी, मग त्याला आपण काय म्हणतो? चार्टर्ड कंपनीज. म्हणजे इथं ईस्ट इंडिया कंपनी असेल ती ईस्ट इंडिया कंपनी ही चार्टर्ड कंपनी होती ऑन द बेसिस ऑफ इनकॉर्पोरेशन. देन स्टॅट्युटरी कंपनीज, म्हणजे these companies are formed by the special act of the legislature or law or parliament, that is called as the statutory company. For example, Reserve Bank of India असेल, इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन असेल, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन असेल. म्हणजे अशी कंपनी की जी कायद्यानं किंवा स्पेशल पार्लमेंटमध्ये ॲक्ट असेल, कायदा असेल किंवा पार्लमेंटमध्ये असेल, लोकसभेमध्ये त्याची या ठिकाणी संमती घेऊन ती कंपनी या ठिकाणी इस्टॅब्लिश केली जाते. तिसरं इनकॉर्पोरेशनमध्ये आहे, म्हणजेच त्या कंपनीची स्थापना करत असणारा कोण स्थापना करतं, त्याचं कोण मान्यता देतं, याच्यानुसार ह्या टाईप्स आहेत. त्यालाच आपण म्हणतोय ऑन द बेसिस ऑफ इनकॉर्पोरेशन. तिसरा टाईप आहे रजिस्टर्ड कंपनीज. दीज कंपनीज आर इनकॉर्पोरेटेड अंडर द इंडियन कंपनीज ॲक्ट 2013 अँड वेअर रजिस्टर्ड अंडर द प्रिव्हियस कंपनीज ॲक्ट 1956. म्हणजे ॲज पर द कंपनीज ॲक्ट 2013 नुसार जी कंपनी या ठिकाणी काय झाली असेल, रजिस्टर झालं असेल, तर त्याला या ठिकाणी रजिस्टर्ड कंपनी असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ द लायबिलिटी, द लिमिटेड कंपनीज. म्हणजे इन केस ऑफ सच कंपनीज द लिमिटेड ऑफ each members is limited to the extent of nominal face value of the shares held by them. The liability of each member in the limited company is limited to the extent to that which they are also held the face value of the share. Suppose person A takes a share of rupees 100 and he remains liable to the extent of rupees 100 only. As soon as that is paid, he is no more than liable.
म्हणजेच या ठिकाणी काय तर एनं जर 100 रुपयाचे शेअर्स या ठिकाणी काय केले असतील, टेकन केले असतील, घेतले असतील, तर तो लायबल झाला तर किती रुपयापर्यंत, तर ओनली 100 रुपीज. देन लायबिलिटी, गॅरंटी कंपनीज. The liability of the member of such company is limited to the amount which he has undertaken to contribute to the assets of the company. It is also the most important part. Liability of the members of such companies it depends upon how much they have been contribute into the assets of the company and at the time of winding up of the company, and this guarantee amount is limited by the fixed sum which is specified into the memorandum. That means the chambers of commerce, trade associations and sports clubs are also usually guaranteed concerns. The object of such companies is not to make profit and distribute dividend. म्हणजे गॅरंटीड कंपनीमध्ये काय होतं, तर गॅरंटीड कंपनीमध्ये त्यांचे मेंबर्स असतील, त्या मेंबरची लायबिलिटी काय असते, तर त्यांची जेवढी असेट असेल ते असेटमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं जे असेल तेवढी त्यांची या ठिकाणी लायबिलिटी असते. आणि त्यांची लायबिलिटी असेल ती लायबिलिटी या ठिकाणी फिक्स्ड असते, तर तो मेमोरंडम असेल स्पेसिफाईड या ठिकाणी केली जाते. तिसऱ्या या ठिकाणी ऑन द बेसिस ऑफ लायबिलिटी unlimited companies. These companies are large partnership registered under the Companies Act, and its members, just like partners, have unlimited liability. Their contribution as well as their private property are always at stake, and such companies are rare these days. For example, at that time, unlimited companies, that means partnership registered under the Companies Act, that means unlimited liabilities. The partners have an unlimited liabilities. मग प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल ती प्रायव्हेट प्रॉपर्टी विकून सुद्धा त्या कंपनीचं या ठिकाणी देणं असेल ते देणं हे या ठिकाणी काय करावं लागतं, तर अनलिमिटेड कंपनीच्या बाबतीमध्ये ते मेंबर्स असतील त्या मेंबर्सना द्यावं लागतं. त्यानंतर दुसरं आपण लिमिटेड कंपनीच्या बाबतीमध्ये बघितलं, ज्यावेळेस लिमिटेड कंपनीचं वाइंडिंग अप होईल त्यावेळेस त्या ठिकाणी भागधारकांनी जेवढा शेअरचा हिस्सा या ठिकाणी काय केला असेल, खरेदी केला असेल, तेवढीच रक्कम या ठिकाणी त्यांच्याकडून घेतली जाईल हे कंपनीकडून इतरांचं देण्यासाठी. गॅरंटी कंपनीच्या बाबतीमध्ये काय होतं, तर गॅरंटी कंपनीच्या बाबतीमध्ये त्या मेंबर्सनं त्या असेटमध्ये किती अमाऊंट कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे त्याच्यानुसार त्यांचं या ठिकाणी लायबिलिटी ही ठरत असते. म्हणजे अशा पद्धतीनं ऑन द बेसिस ऑफ लायबिलिटी वी आर ऑल्सो स्टडी हियर द टाइप्स ऑफ कंपनीज. देन ऑन द बेसिस ऑफ ट्रान्सफरबिलिटी ऑफ द शेअर्स, प्रायव्हेट कंपनी, according to the such of this is also not it is not recent type. Then difference between the partnership and a company, we are also studied here. Difference between the partnership and a company. The law, points of difference. First point is law. Such point we are also discussed after that. Then also the private company as well as the public company, the difference point is there. Then we are also studied here the types of shares. Now the capital of the company is divided into the units. It is also called as the shares. म्हणजे कॅपिटल म्हणजे तुम्ही या ठिकाणी शिकला असाल 11वी-12वी मध्ये. कॅपिटल म्हणजे अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कॅपिटल. बट इन टू द कंपनी, म्हणजे कंपनीमध्ये अमाऊंट असेल ती अमाऊंट या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असताना ते अमाऊंट इन्व्हेस्टमेंट कोण करतं. द कॅपिटल ऑफ ए कंपनी इज डिवायडेड इन टू द युनिट्स अँड such unit it is called as the shares. In other words, shares are the denomination of share capital.
डिनॉमिनेशन म्हणजे काय तर छोटा छोटा या ठिकाणी पार्ट किंवा भाग म्हणतो आपण त्याला. म्हणजे इन अदर वर्ड्स, फेअरवेल, ए शेअर इज द इंटरेस्ट ऑफ शेअर होल्डर्स in the company measured by a sum of money. According to the Companies Act 2013, company can issue, there are two types of the shares, equity shares and preference shares. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी काय करेल तर कंपनी असेल ती कंपनी प्रामुख्यानं या ठिकाणी दोन प्रकारचे शेअर्स असतील ते शेअर्स या ठिकाणी काय करेल इश्यू करेल. आता इथं कंपनी असेल त्या कंपनीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपणाला पाहत असताना त्याचं बुक्स ऑफ अकाउंट्स त्याच्यामध्ये येणारे या ठिकाणी पॉईंट्स असतील त्या सर्व पॉईंटचा अभ्यास आपणाला या ठिकाणी करायचा आहे. मग आता इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर हाऊ द कंपनी कॅन बी रन, who has given the amount or capital to the company, the question arises in our mind. तुमच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला पाहिजे ती कंपनी असेल ते कंपनीला लागणारं भांडवल कोण देतं. कंपनीला लागणारं भांडवल हे कोटीमध्ये असतं, हजारो कोटीमध्ये असेल. मग हे हजारो कोटी या ठिकाणी कंपनीला कोण देतं तर या ठिकाणी जे काय भागधारक असतील त्यालाच आपण काय म्हणतो शेअर होल्डर्स, हे कंपनीला पैशाच्या स्वरूपामध्ये त्यांचं काय करतात कॅपिटल ह्या ठिकाणी देत असतात. म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये कसं तर ज्यावेळेस कंपनी या ठिकाणी त्यांचे शेअर्स काय करते इश्यू करते त्यावेळेस ते शेअर्स हे सबस्क्राईब केले जातात, खरेदी केली जातात कुणाकडून लोकांकडून. आणि नंतर या ठिकाणी ते लोक काय करतात ते शेअर्स खरेदी केल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये त्यांना काय करतात पैसे देतात. म्हणजे अशा पद्धतीनं कंपनीकडे काय येईल पैसे या ठिकाणी येत असतात. म्हणजे इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे तर कंपनी ही नेमकी चालते कसे, त्याचे शेअर्स या ठिकाणी नेमके कोणते आहेत, हे शेअर्स कोण खरेदी करतं, ते शेअर्स खरेदी केल्यानंतर परत ते शेअर्स या ठिकाणी परत त्याचं काय होतं, हे शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय, तिथं काय केलं जातं, याचा सर्व अभ्यास या ठिकाणी आपल्याला पाहावा लागेल. म्हणजे भारतामध्ये दोन प्रकारची मार्केट आहेत. आता आपण जनरली या ठिकाणी मार्केटचं या ठिकाणी डेफिनेशन काय घेतो ज्या ठिकाणी बायर्स आणि सेलर्स काय असतात कम टुगेदर, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मार्केट. मग मार्केटचं या ठिकाणी काय झालं तर मार्केटचे वेगवेगळे प्रकार. मग कुठलं आलं इंडियन मनी मार्केट. मग इंडियन मनी मार्केटमध्ये काय तर या ठिकाणी बँका आहेत. मग बँका काय करतात, मनी म्हणजे काय पैसा, मग पैशाचं ते बाईंग अँड सेलिंग म्हणजे काय, कोण डिपॉझिट करतं आणि कोण काय करतं लोन घेतं. म्हणजे लोन घेणारे व्यक्ती आहेत आणि डिपॉझिट करणारे पर्सनसुद्धा आहेत. त्यानंतर दुसरं मार्केट आलं इंडियन कॅपिटल मार्केट. भारतीय भांडवल बाजार ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. ह्या भांडवल बाजारामध्ये नेमकं काय चालतं तर प्रामुख्यानं ज्या कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते ते भांडवल गोळा करण्याचं काम हे इंडियन कॅपिटल मार्केट असेल ते कॅपिटल मार्केटमधून केलं जातं. आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी जी काय इन्स्टिट्यूशन असेल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेबी, स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. मग हे शेअर्स असतील ते शेअर्स नेमके किती प्रकारचे आहेत तर ॲज पर द कंपनी ॲक्ट 2013 देअर आर two types of the shares such as our preference shares and equity shares. Into the next lecture we are also studied the types of the shares, equity shares and preference shares, and after that the classification of the share capitals, and after that we are also studied composition of the share capital, and after that the some general journal entries and problems on that particular issue of shares. Thank you very much.